तर आपल्या घरी जेव्हा वैष्णवशी आहे 6 वर्षापासून, ज्या शेतामध्ये मला खूप मदत करतात, त्या वैष्णवशींनी छानसं सुंदरसं घर बांधलं आणि त्या घराची पूजा आहे. तर आपण तिकडे चाललोय. पण त्या अगोदर आपण त्याला गिफ्ट घेण्यासाठी इकडे आलो. मी नेहमी ज्या दुकानात येते ते दुकान आहे भैरवनाथ स्टील, तिकडेच आहे आमच्या गावामध्ये. तर तिकडे आले आणि त्याला एक छानशी अशी मांडणी आपण स्टीलची घेतोय. तर मांडणी हवी आहे असं मी ऐकलं होतं. तर मांडणी घेतोय आणि वहिनीला एक मी पूजेचा हंडा घेतलाय. हा बघू शकताय तुम्ही. तर हा पूजेचा हंडा आपण तिला घेतोय. तिथेही स्लॅबची पूजा आहे आणि बहिणीनी पूजा करायची असते स्लॅबची, तशी पद्धत आहे इकडे. तर एक 2-3 दिवसात तिची पूजा आहे, त्या तिच्यासाठी आपण ते घेतोय. आणि मी घेतले ते बेलन, कारण माझे बेलन तुटले होते. सो मला आत्ता ते बेलन घेतले मी. चला शोरचे पप्पा गेलेत, म्हणजे मी इथं थांबले चॉईस करत. ते काहीतरी स्वीट आणायला गेलेत आणि शिवाय एक बचत गटाकडून आम्ही एक फॅन घेतो आहे सगळ्यामध्ये मिळून. तर तो फॅन आणण्यासाठी ते गेलेत. खूप ऊन आहे म्हणून मी थांबले इथं. तर चला आत्ता आम्ही थोडासा रस घेतला, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. सवाष्ण होतं ना, तर सवाष्ण असलं की काही खायचं नसतं. सो मी आत्ता रस घेतला आणि मी आणि शोरच्या पप्पांनी रस घेतला. आणि आता मी वैशूकडे गेलो की दाखवते तिने कसं घर बांधलंय ते. चला तर मग जाऊयात. तरी आमच्या वैशूचं सुंदर घर बघू शकताय. अजून काम चालू आहे. त्यांनी असे छान 3 रूम काढलेत. ए या का मुलीनं आले का सगळे? अरे ओ छान छान छान. तर वैशूचं छानपैकी घर बघू शकताय. देवाचं घर. ते भक्तीच्या मैत्रिणी आणि पाहुणे आहेत, म्हणजे माझ्या हे मामाच्या मुलीच लागतात. भक्ती ते एका रूमवर राहतात ना. अरे रोहित, इकडे सगळी गडबड 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 चालली आहे. काढलं की सत्यनारायणचं काढलं मग अशी. मुलींनो मी 10 मिनिटात आले. हा एक फॅन घेऊन येते. बघितलं आमच्या मुली काढला की काढला, तुमचा पण काढते. या वैशूच्या सासूबाई आहेत आणि आमच्या विद्या वहिनीच्या सासूबाई आहेत. वैशूची आई कुठे गेली? हा मग हे कॉम्प्लिमेंट. प्रियांका पुन्हा बोला, पुन्हा बोला ना. अरे बोला बोला. नाही काय म्हणतं सांगा तरी कळू दे. इकडे बघा, आत्ता जे बोला ते पुन्हा बोला. अरे बोला तरी. असं प्रियांकाचं मत आहे की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा वैशू फेमस आहे. ऑफकोर्स असणार आहे, कारण वैशू मॅनेजर आहे. कुठे गेली वैशू? इकडे सगळ्या सवाष्णी बसलेत. मी वाढायचं चालू आहे. आलं का कुठे? आत्ताच काका म्हणले 2दा फोन केला. ते घालतच नाही की सापडी ती घालणार. खूप उकडतं, खूप गरम होतं आणि आता आम्ही ते जेवायला बसतोय. कर्नाटकी पद्धतीचे खूप पदार्थ वाढले की काय खायचं आणि काही कळणार नाहीये. अजून वाटलंच जात आहे. दाखवते मी. अरे एक घास खाऊनच पोट भरणार आहे. किती हे वाढलंय. अजून ते पुरणपोळीला जागा नाही आता. इकडे गव्हाची खीर आहे, कर्नाटकी भाकरी आहे, मिरचू आहे, परत मेथीची भाजी आहे आणि मिक्स भाजी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, धपाटा आहे, पुरणपोळी आहे, जिलेबी आहे आणि लाडू आहे आणि अजून काय काय वाढतायत. खीर पण आहे आणि हे मी फक्त हे खाते. इकडे बच्चे कंपनीला खूप भूक लागली आहे बरं का. चला आता झालं की लगेच वाढू.
जेवायला बसवायचंय. तर ना 8:15 बसले ना अशी ताटं वाढली ना सगळी म्हणा ताटं वाढली ना की असं हळदी कुंकू आणि म्हणजे पाय धुतात. तुम्ही बघू शकताय पाय धुतले जातात आणि हळदी कुंकू पायाला लावून पान सुपारी दिलं जातं. ते विधी चालू आहे आता. पण एवढं गरम होते ना असं वाटतं की सवाष्णींना कुकर मध्ये घातलं. थंडी बाजून यायला लागली. हे बघा भागाभाषी बघायचेत का बघू दे ना हसी चेहरा बघू दे ना माहिती आहे सगळ्यांना भागाभाषी का बरं जागेवरती थोडस पाणी काठामध्ये अंगठ्यावरती होतो. वैशिष्ट्य सरकार जरा आणि जागेवरती हळदी कुंकू लावून पान सुपारी आणि ओटी दिली जाते. ह्या ताईबाईच्या सवाष्णी आहेत आणि लक्ष्मीच्या शेतातल्या. आवी तार जर इकडे दाखव ना त्यात काय काय ते ओटी सामान दाखव ना इकडे. पान सुपारी आणि ब्लाउज पीस आणि ओटीचं सामान. दिसते का मी? हा इकडे आहे माझ्याकडे काय दिसते बस. हा शौर्य बघ दिसते का बघ. हो इकडे बघा इकडे झालाय व्हिडिओ चालू आहे. आणि आता हे वैशू त्यांच्या आहेरात दिसत नाहीये. इकडे खिडकीतून कोण बोलतोय? पिंटू दादा जेवण केलं? काकाच्या घरी वास्तू शांती आहे. मग सांगा ना तुम्ही बोला की. बोला मला लाज वाटते. थोडं मागे सरकायला पाहिजे होतं दोघांनी. इकडे बघा वैशू वैशू काका दोघं इकडे बघा. काढू की मग उकडून मला लागलेली काढला 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 आता 2-4 काढले. काका तो फॅन इथं लावा आणि हा हात लावा. तो फॅन इथं लावा. हा इकडे बघा इकडे बघा. बस 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 एकदा फोटो काढा.